मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आज 27 फेब्रुवारी मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मला एक असं वाटतंय की अर्ध्याहून जास्त आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की जॉब असो की IT सेक्टर असो की कंपन्यामध्ये असो, तर तेथे मराठी न बोलताही हिंदी कंपल्सरी केली गेलेली आहे. आता अर्ध्याहून जास्त मला काही काही कंपन्यांमध्ये नाही वाटलं, कारण की टाटा कंपनी झाली, आता मी ज्या कंपनीमध्ये आहे सिटीमॅकमध्ये, तिथे सुद्धा मराठी बोलली जाते ना, तर मला खूप छान वाटते. आणि एवढी महाराष्ट्राच्या पुण्यामधली एवढी मोठी कंपनी टाटा म्हणून तिथे सुद्धा मराठी कंपल्सरी केलेली गेलेली आहे, तर मला खूप छान वाटलं. पण मला जेव्हा आपण कोणत्या मराठी माणसासोबत जेव्हा बोलतो ना, की आपण मराठीमध्ये बोलतोय आणि समोरचा माणूस हिंदीमध्ये बोलते, तो मराठी माणूस असून सुद्धा तो हिंदीमध्ये बोलत आहे ना, तर मला खूप वाईट वाटते. मी त्याला डायरेक्ट म्हटलं, तू मराठी असून सुद्धा मराठी बोल ना, तू हिंदीमध्ये कशाला बोलते? तू मला असं वाटलं तू हिंदी आहेस. तर मला खूप वाईट वाटलं, कारण की जे UP बिहारचे जे लोक इथं ते राहतात, इथं महाराष्ट्राचं खातात आणि पितात आणि प्रॉपर इथं राहतात, म्हणजे घर बांधून वगैरे, तर त्यांना सुद्धा मराठी येत नाही. आता एवढ्या वर्षाचे येतात तरी पण प्रयत्न करत नाहीत. पण मला असं म्हणणं आहे, त्यांना तर आपण सुधरू शकतच नाही, की त्यांना कधी कितीही म्हटलं की मराठी शिका वगैरे. आपण महाराष्ट्रात आहोत, मराठी माणूस हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र आपल्या मराठी माणसामधूनच ओळखला जातो. ज्या महाराष्ट्राला स्थापन करण्यासाठी ज्या महाराजांनी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे कष्ट घेतले, त्या महाराजांनी मराठी टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की मराठी भाषा ही विसरू नका आणि प्रोत्साहित करा मराठी भाषेला. जर तुम्ही हे नष्ट करसाल ना, तर महाराष्ट्र सुद्धा एक महाराष्ट्र राहणार नाही. एक मराठी माणसाचं महाराष्ट्र आहे, तर मराठी भाषा टिकवा, तरच आपला महाराष्ट्र टिकणार, असं मला सगळ्यांना बोलायचं आहे. आणि लास्टमध्ये जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.